श्री स्वामी समर्थ। कथा सरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। स्वामी समर्थांच्या व्हिडिओजमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो। ह्या गोष्टींमध्ये आपण स्वामींची जी सेवा करत असतो त्या सेवेमध्ये स्वामींना आपली सेवा कुठे कमी तरी पडत नाही ना, यासाठी प्रत्येक भक्त हा नवीन काहीतरी आपल्यामध्ये ज्ञान मिळवण्याचं किंवा त्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत असतो। स्वामींची नित्यसेवा करत असताना आपण जेव्हा आपलं स्नान करतो आणि त्यानंतर जेव्हा देवपूजा करतो त्यानंतर आपण स्वामी समर्थ चरित्र सारामृत जे आहे त्याच्यामधला 3 अध्याय आपण रोजच्या नित्यनियमाने वाचत असतो किंवा काही जण एक अध्याय वाचत असतात। हा त्याच्या वेळेनुसारचा प्रश्न आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपण 11 माळी जप करत असतो। हा जप केल्यानंतर आपण स्वामींची आरती करतो, स्वामींना नैवेद्य दाखवतो। तो जो नैवेद्य आपण दाखवत असतो हा नैवेद्य आपण वेगळं काही न बनवता आपण घरामध्ये खाण्यासाठी जे बनवत असतो ते उष्ट न करता सर्वात अगोदर तो नैवेद्य स्वामींना दाखवून मग आपण सर्वजण खात असतो। अगदी स्वामींसाठी आपण बरेच जणांना जे स्वामी भक्त आहेत ते बऱ्यापैकी नैवेद्य करतात, पण अगदीच आपली परिस्थिती तशी नाही अथवा घरातली तुमची परिस्थिती जर त्या बेताची नसेल तर तुम्ही घरामध्ये जे बनवता ते सर्वात अगोदर स्वामींना मनोभावे वाहिल्यानंतर मग तुम्हाला ते खायचं आहे। हे आपली झाली स्वामींची नित्यसेवा। मग ह्या स्वामींच्या नित्यसेवेनंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट स्वामींच्या नित्यसेवेमध्ये करायची आहे, ती म्हणजे स्वामींसाठी असलेला पंचमहायज्ञ। आता हा पंचमहायज्ञ म्हणजे नेमकं काय आणि हा पंचमहायज्ञ कसा करायचा ह्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। हा महायज्ञ तुम्हाला रोजची रोज करायचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तो समजून घ्या की पंचमहायज्ञ म्हणजे काय आणि तो कशासाठी करायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे। तनु सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की पंचमहायज्ञ म्हणजे नेमकं काय। पंचमहायज्ञ म्हणजे 5 महान असे यज्ञ। ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे आपण जन्माला आल्यानंतर आपला मृत्यू हा निश्चितच आहे, त्याच पद्धतीने जेव्हा आपण जन्माला येतो त्यानंतर एखादा व्यक्ती अनुभव घेऊन नंतर तो वयोवृद्ध होतो, पण वयोवृद्ध झाल्यानंतरच त्या व्यक्तीला हे जाणवते की आपण जो अनुभव घेतलेला आहे किंवा आपण जो जन्म घेतलेला आहे तो जन्म हा नश्वर आहे, आपण कधीतरी संपणार आहोत आणि ह्या पृथ्वी तलावरची कोणतीही गोष्ट ही कायम स्वरूपाची नाही, ही कुठेतरी नष्ट होणार आहे। हे त्या व्यक्तीला आपल्याला सर्व अनुभव घेतल्यानंतरच समजते। पण मग ह्या आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याबद्दल आपल्या देवाला आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की हे परमात्मा, तू आम्हाला ह्या पृथ्वी तलावरती आणलेला आहे, आम्हाला हा मनुष्य जन्म दिलेला आहे, मग आम्ही तुला काहीतरी त्या बदल्यामध्ये देणं किंवा त्याच्याबद्दल आम्ही तुझे जे ऋण आहेत ते फेडण्यासाठी आम्हाला काहीतरी संधी मिळणं गरजेचं आहे। म्हणून आपण हा पंचमहायज्ञ करायचा आहे की जेणेकरून आपल्याला याबद्दलची आपण देवाजवळ क्षमा देखील मागायची आहे की माझ्या दैनंदिन जीवनामध्ये जर काही त्रास किंवा एखाद्याला जर माझ्यामुळे दुःख आणि त्रास सहन करावा लागला असेल तर त्यासाठी क्षमा म्हणून देखील आपण हा पंचमहायज्ञ करत असतो। त्यामुळे आपल्याला काय होणार आहे की आपल्या हातून नकळत घडलेली जी पापं आहेत त्यामधून आपल्याला मुक्ती मिळायला ह्यामधून मदत होते आणि आपल्याला देवाकडून ज्या गोष्टी मिळत असतात त्या गोष्टींसाठी आपण नेहमीच ह्या देवाचे आभार मानायचे आहेत। मग हे पंचमहायज्ञांमधील सगळ्यात पहिला यज्ञ आहे तो म्हणजे देवयज्ञ, दुसरा आहे ऋषी यज्ञ, तिसरा आहे तो म्हणजे पितृयज्ञ, चौथा आहे मनुष्य यज्ञ आणि चौथा आहे तो म्हणजे भूतयज्ञ। मग हे 5 जे यज्ञ आहेत ते आपल्याला रोजच्या रोज करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे ते सुरुवातीला जाणून घेऊया, तो म्हणजे देवयज्ञ। देवयज्ञ मध्ये तुम्हाला सर्वात अगोदर दररोज सकाळी अग्नीला 1 चमचा तूप घालायचे आहे। अग्नीला 1 तूप घालायचे आहे म्हणजे 1 चमचा तूप घालायचे आहे म्हणजे आपल्याला काय करायचे आहे तर आपण जो देवाच्या पुढे जो दिवा लावतो त्या दिवा आपण जो तेलाचा दिवा लावतो त्याऐवजी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता। शक्यतो आपण रोज 1 तेलाचा आणि 1 तुपाचा दिवा लावतच असतो। आपल्या घरची परिस्थिती त्या पद्धतीने नसते त्यामुळे आपण आपल्या परीने हे प्रयत्न करत असतो, पण जर तुम्हाला शक्य असेलच तर देवाला साक्षी किंवा देवाला एक समर्पित म्हणून तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता। त्यानंतरचा दुसरा यज्ञाचा भाग आहे तो म्हणजे ऋषी यज्ञ। आता ऋषी यज्ञामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा सगळ्यांना लागतो तो उठल्यानंतर असलेला चहा। ह्या चहासाठी लागतं ते दूध। आता हे दूध आपल्याला कुणाकडून मिळतं
तर म्हैस आणि गाई. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ही लक्षात ठेवा की गायीच्या आपण पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं आपण सर्वजण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत आणि त्यामध्ये खोटं असं काहीच नाही. मग ह्या गायीमधून आपण जे दूध घेतो त्या दुधापासून आपण साय काढतो, दही करतो, तूप करतो, म्हणजे जवळजवळ सर्वच गोष्टी आपण ज्या खात असतो त्या त्यापैकी निम्म्या गोष्टी ह्या जवळजवळ दुधापासून बनलेल्या असतात. मग अशा ह्या गायीपासून मिळालेल्या आपल्याला ह्या पदार्थाबद्दल आपण त्या गायीला का ऋणी असू नये. मग त्या गायीबद्दल आपण तिलाही आपल्याला रोज जर तिच्या पर्यंत पोचता जरी येत नसेल तरी त्या मनाने आपण प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे. मग तुम्ही जेव्हा स्वयंपाक करत असता त्यावेळेस त्यामधील पहिलं जे तुम्ही जे भाकरी करणार असाल किंवा जर चपाती करणार असाल तर त्या दोन्हीपैकी जे पहिलं जे काही तुम्ही बनवाल तो पहिला घास तुम्हाला गायीसाठी ठेवायचा आहे. हा झाला ऋषी यज्ञाचा भाग. त्यामुळे लक्षात ठेवा, रोजचे जे पंचमहायज्ञ करणार आहात किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला पंचमहायज्ञ म्हणजे वेगळी काही मोठी गोष्ट करायची नाही. तर तुम्ही जे रोज करणार आहात त्यामधील सर्वात महत्त्वाच्या ह्या गोष्टी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या आहेत की उठल्यानंतर देवासमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. गोष्टी अगदी साध्या आणि सोप्या आहेत. त्यामध्ये अगदीच काही आपल्याला वेगळं वेळ काढायची ही अगदी गरज नाही. त्यानंतर येतो तो ऋषी यज्ञ. त्याच्यामध्ये तुम्हाला गायीला घास खायला घालायचा आहे. तुमच्या शेजारी आसपास जिथे कुठे तुम्हाला गाय दिसेल तिथे तुम्ही गायीसाठी हा नैवेद्य काढून ठेवू शकता. त्यानंतर येतो तो म्हणजे पितृयज्ञ. आपण बऱ्याच वेळा पितर पंधरवडा वगैरे साजरा करत असतो. त्यानंतर आपण अक्षय तृतीयेला देखील आपल्या पूर्वजांची सेवा करत असतो. ही सेवा आपल्याला 6 महिन्यातून 4 महिन्यातून आपल्या भारतीय पंचांग एवढं व्यवस्थित आखलेलं आहे आणि धार्मिक धर्मशास्त्रावरती ते खूप आधारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतच असतो आणि आपण आपल्या नकळत बऱ्याच वेळा पूर्वजांची पूजा करत असतो. पण हे जे पंचमहायज्ञ आहे त्याच्यामध्ये देखील पितृयज्ञ आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की पितृपंधरवडा जेव्हा तुम्ही साजरा करता किंवा अक्षय तृतीया देखील तुम्ही जेव्हा साजरा करता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कावळ्याला जे मान देतो, म्हणजे आपण जो नैवेद्य बनवतो, जो काही प्रसाद बनवतो तो जो नैवेद्य आहे तो आपण कावळ्यासाठी ठेवत असतो. मग ह्या पितृयज्ञामध्ये देखील ते सांगितलेलं आहे की तुम्हाला कावळ्याला दुपारी 12 नंतर एक घास ठेवायचा आहे. हा पंचमहायज्ञामधला एक भाग आहे. तो म्हणजे तिसरा जो यज्ञातला प्रकार आहे तो म्हणजे पितृयज्ञ, की ह्या पूर्वजांमुळे आपले आईवडील आले, त्या आईवडिलांमुळे आपण जन्माला आलो. मग कुठेतरी ह्याचं जो संबंध आहे त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांना ह्याबद्दल एक ऋणी राहायचं आहे की हो तुमच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये आलो आणि खरंच आम्हाला त्याबद्दल खूप आम्ही तुमचे ऋणी आहोत. म्हणून त्यांच्यासाठी नतमस्तक म्हणून आपण हा पितृयज्ञ करायचा आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे मनुष्य यज्ञ. ह्या जगामध्ये असलेल्या सर्व जे सजीव सृष्टी आहे त्यामधील मनुष्य हा एकच व्यक्ती असा आहे ज्याला आपण बुद्धी आहे असं मानलं जातं. मग हा जो मनुष्य जीव आहे तोच त्यालाच 2 हात 2 पाय आणि विचार करण्याची जी क्षमता आहे. मग ह्या मनुष्य जीवानी बाकी सजीवांबद्दल का ऋणी राहू नये ह्यासाठी असलेला हा म्हणजे मनुष्य यज्ञ. मग तुम्हाला एखाद्या प्राण्याबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल जी करुणा, प्रेम, दया, माया ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फक्त एका मनुष्य ह्याच व्यक्तीमध्ये आहेत. आपण तर काही रोबोट नाही, आपण मनुष्य आहे. आपल्याला मन आहे, भावना आहेत, आपल्याला राग येतो, आपल्याला आनंद होतो, दुःख होतं. ह्या सर्व गोष्टी फक्त मनुष्य म्हणून आपल्यामध्येच आहेत, त्या बाकी कुणाही मध्ये नाहीत. मग आपल्याला काय करायचं आहे मनुष्य यज्ञामध्ये तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या समजा घरामध्ये आसपास एखादी व्यक्ती निघालेली असेल तर एक साधी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही चहा पाण्याला बोलवू शकता. तुमच्या शेजारी एखादं मूल जर खेळत असेल तर त्याला तुम्ही एखादं तुमच्या घरामध्ये असलेलं फळ, चॉकलेट, बिस्किट ह्यातली कोणतीही एक गोष्ट तुम्ही त्याला द्यायची आहे आणि तुम्हाला थोडक्यामध्ये म्हणजे दान करायचं आहे. पण ह्या दानामध्ये तुम्हाला तुमची काही स्वार्थीपणा नसावा किंवा त्यामधून तुम्हाला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा तुम्ही त्यामागे ठेवायची नाही. तुम्ही ही सेवा निस्वार्थ करायची आहे, जो की फक्त आपला एक पंचमहायज्ञाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्यामधली दया, दुसऱ्याबद्दलचं करुणा, आदर आणि प्रेम ह्या गोष्टी वाढायला मदत होते.
हा पंचमहायज्ञामधला चौथा प्रकार झाला. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे भूतयज्ञ. भूतयज्ञामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला माहित आहे की तुमच्या घरामध्ये रोज मुंग्या वगैरे निघत असतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला भिंतीच्या कडेला थोडीशी साखर ठेवायची आहे, जेणेकरून जे मूक प्राणी आहेत त्या मूक प्राण्यांना बद्दल देखील आपल्यामध्ये थोडीफार देखील करुणा असावी. साधारणतः आपण बऱ्याच वेळा लाल मुंग्या जर निघाल्या किंवा काळ्या मुंग्या जरी निघाल्या तरी आपण बऱ्याच वेळा हे करत असतो की त्याच्यावरती आपण पीठ असे भुरभरून टाकत असतो, कारण की त्या मुंग्यांनी ते पीठ घेतलं की त्या मुंग्या निघून जातात. हे सर्वसामान्य बऱ्याच घरांमध्ये ही गोष्ट घडत असते. पण लाल मुंग्या आपण शक्यतो काय करत असतो, ह्या लाल मुंग्यांना की लगेच बाजारामध्ये जो एक खडू मिळतो मुंग्यांचा तो लावून आपण त्या मुंग्यांना मारून वगैरे टाकत असतो. मग कुठंतरी हे एक पाप देखील आपण नकळत करत असतो, किंवा झुरळं असतील ह्या सर्व गोष्टी. पण हे मूक प्राणी आहेत ते देखील आपल्यासारखेच ह्या पृथ्वीवरती आलेले आहेत, मग त्यांच्याबद्दल देखील आपण हे करत असतो. त्यामध्ये सर्वच जण बऱ्यापैकी ह्या गोष्टी करत असतात. असं काही नाही की ह्याच्यामध्ये कुणी नाही बाबा मुंग्या लागलेत म्हणून ते तसंच सोडून देतं, अगदीच नाही. पण ह्या गोष्टी करत असताना कधीतरी त्याच्यापासून प्रायश्चित्त म्हणून आपल्याला ही गोष्ट करायची आहे की कदाचित तुम्ही जिथं समजा मुंग्या निघालेल्या आहेत तिथं कोपऱ्यात एखादी थोडीशी साखर तुम्ही ठेवायची आहे की ते मुंग्या त्याला खाऊन टाकतील किंवा त्या त्यांच्यासोबत घेऊन जातील. जर काळ्या मुंग्या असतील तर आपण पीठ भरतो तर ते देखील ह्याच्यामधीलच एक भाग आहे, मग त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. अशा प्रकारे हा पंचमहायज्ञामधला सर्वात महत्त्वाचं देवयज्ञ, ऋषीयज्ञ, मनुष्ययज्ञ, पितृयज्ञ आणि भूतयज्ञ हे 5 यज्ञ तुम्हाला रोजच्या रोज केल्यानंतर तुम्हाला स्वामींची सेवा ही पूर्ण होते. आणि ह्यानंतर तुम्ही स्वामींची आरती करून आपली नित्यसेवा आपण संपवू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, हा पंचमहायज्ञ जो तुम्हाला रोजची रोज तुमच्यासाठी वेळ वेगळा न काढता होत असतो तुमच्या हातून. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की ह्या गोष्टी आपल्या हातून घडल्याच पाहिजेत आणि स्वामींची सेवा आपल्याला ह्या पंचमहायज्ञानंतर पूर्ण करायची आहे. तर मग व्हिडिओ आवडला असेल किंवा काही अडचण जरी असेल तरी मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.